तर मुसळधार पावसाचा फटका मुंबई मेट्रोलाही बसलाय। मेट्रोची येलो लाईन पूर्णपणे ठप्प झाली आहे। कांदरपाडा ते आनंदनगर स्थानकादरम्यान ओव्हरहेड केबल तुटल्याने सेवा ठप्प झाली आहे आणि यामुळे पश्चिम उपनगरामध्ये राहणाऱ्या मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत। मुंबईत पावसाचा जोर सतत वाढत असून त्याचा फटका आता मेट्रो मार्गिकेला देखील बसलेला आहे। मुंबईची मेट्रो मार्गिकेची येलो लाईन ही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। आपण सध्या बोरिवली पश्चिम स्थानकात आहोत आणि इथे जर बघितलं तर संपूर्ण स्थानक किंवा संपूर्ण मेट्रो मार्गिका ही वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेली आहे। इथे जे प्रवासी सध्या प्रवास करण्यासाठी येत आहेत त्यांना आपण बघतोय की इथे परत जावं लागतं। सांगितलं जातं आहे की कांदरपाडा ते आनंदनगर स्थानकादरम्यान ओव्हरहेड केबल तुटलेली आहे, त्याचा परिणाम हा मेट्रो सेवेवरती झालेला आहे। तसंच मेट्रो स्थानकावरती पाणी जमल्याच्या देखील तक्रारी आहेत आणि त्याच्यामुळे देखील सेवा ही बंद करण्यात आलेली आहे। सध्या प्लॅटफॉर्मवरती आपण बघू शकतो की घोषणा सध्या दिल्या जात आहेत की मेट्रो मार्गिका ही सध्या बंद आहे, त्यामुळे अनेक मुंबईकरांना इथे सध्या परत जावं लागल्याचं आपल्याला दिसून येतं। सध्या आपण बोरिवली पश्चिम स्थानकात आहोत। येलो मार्गिकेचे स्थानक आहे। दहिसर ते अंधेरी वेस्ट असं या स्थानकाची अशी ही मार्गिका आहे, मात्र ही संपूर्ण मार्गिका ही सध्या बंद करण्यात आलेली आहे। सध्या मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। मुंबईचं जनजीवन हे सध्या विस्कळीत झालेलं आहे। एकीकडे रेल्वे सेवा ही उशिराने धावते, रस्त्यावरती ठिकठिकाणी पाणी तुंबलेलं आहे, वाहतूक कोंडी झालेली आहे आणि ह्या आता मुसळधार पावसाचा फटका त्या मुंबईच्या मेट्रो सेवेला देखील बसलेला आहे। मुंबईची मेट्रो मार्गिकेची येलो लाईन ही पूर्णपणे बंद झालेली आहे आणि ती कधी पूर्ववत होती त्याची कोणतीही माहिती सध्या देण्यात येत नाही आहे। सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। तुम्हाला कुठून कुठे जायचं होतं? तुम्ही बोरिवली वेस्टला आहात, सध्याची काय परिस्थिती आहे? आता मेट्रो बंद झाली बाबा, मला माहीत नाही असं कसं जायचे। बरोबर. रिक्षाने जाणार तर 100 रुपये लागणार, बरोबर. इकडे मेट्रोने जातो तेव्हा 10 रुपये लागतात। बरोबर. आता हे कोण माझी प्रॉब्लेम कोण सुटी करणार? कुठून कुठे जायचं होतं काका तुम्हाला? इकडून कांदिवलीला जायचे अच्छा, होते, तू- 2 स्टेशन आहे। बरोबर. आणि काय सांगताय तिकडे? ते सांगतात टेक्निकल प्रॉब्लेम आहे, काय माहीत नाही कधी सुरू होणार।